जय खानदेश मंडळी, मी आहे तुमची सोनल अहिराव। आज मी बनवणार आहे आवळ्याचा मोरंबा। है ना। आवळ्याचा मोरंबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो सारखे आवळे घेतलेले आहेत। 400 ग्राम सारखा मी गूळ घेतलेला आहे। 1 चम्मच आल्याचं कीस घेतलेले आहे। जायफळ, वेलची आणि दालचिनी। सगळ्यात आधी आपण आवळे जे आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्याला कोरडे करून घ्यायचे, एकदम ड्राय करून घ्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला हे आवळे जे आहेत ते किसणीने किसून घ्यायचे। हे आवळ्याचे फायदे हे आहेत की आवळा सेवन केल्याने आपल्याला कुठल्याही प्रकाराचं आजार होत नाही, रोगप्रतिकार शक्ती वाढते। याच्यामध्ये भरपूर मात्रामध्ये विटॅमिन सी आहे, फायबर आहे, आयरन आहे। आणि एवढंच नाही तर आपल्या हेल्थ केअरसाठी जसं की स्किन केअर झालं, स्किनसाठी पण तुम्ही त्याचा उपयोग करू शकतात आणि हेअरसाठी पण याचा उपयोग होऊ शकतो। आणि डायबिटीस वगैरे असलं त्याच्यासाठीही आवळ्याचं रोज सेवन केल्याने आपल्याला डायबिटीस जे आहे ते कंट्रोलमध्ये येतं। म्हणून आज आपण बनवणार आहोत आवळ्याचा मोरंबा। सगळ्यात आधी आपण एक प्लेट घेऊया आणि हे किसण्यासाठी भांडं येतं, किसणी, त्याच्याने आपण काय करणार आहोत, हे आवळे जे आहेत ते असे किसून घेणार आहे। या प्रकारे मी आवळे जे आहे ते काय करणार आहे, किसून घेणार आहे। मी आता हे सगळे आवळे जे आहेत ते असे किसून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकतात की किती छान असे लांबट लांबट किसले गेलेले आहेत, दाणेदार झालेले आहेत। आणि याचे हे जे बिया आहेत ते फेकून द्यायचे नाही आहेत। याचा आपण ज्यूसही करू शकतो किंवा रात्रभर पाण्यात भिजवून त्याला थोडंसं सकाळी गरम करायचं आणि त्याच्याने केस धुवायचे, ते केसांसाठीही चांगलं असतं। तर तुम्ही याचं फेकून न देता याचा वापर करायचा। आता मी याला काय करणार आहे, एका कढईत गरम करायला ठेवणार आहे। आता आपण गॅसवर स्टीलची पातेली ठेवलेली आहे, कारण की कुठलाही आंबट पदार्थ करताना स्टीलची पातेली यूज करायचं असतं, ॲल्युमिनियमची पातेली यूज करत नाही। म्हणून मी गॅसवरती स्टीलची पातेली ठेवून घेतलेली आहे। आता या पातेलीमध्ये मी हे जे किसलेलं आवळा आहे तो आवळा टाकून घेणार आहे। आता हे आवळे जे टाकून, हे किसलेला आवळा जे मी टाकून घेतलेला आहे, तर त्याला मी आता थोडंसं मीठ टाकून शिजवून घेणार आहे। कारण की मीठ टाकल्यावर आवळा म्हणजे कुठली भाजी असू दे किंवा काही असू दे ते लवकर शिजतं। तर इथे आपण याला काय करणार आहोत, मीठ टाकून शिजवून घेणार आहे मी। आता मी ह्या किसला कमीत कमी 10 मिनिटासाठी असंच वाफू देणार आहे। आपल्याला हे स्टीलचं पातेलं आहे म्हणून आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे, जेणेकरून हा जो किस आहे तो खाली पातेलीला चिपकणार नाही। म्हणून आपल्याला मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे। आता हे आपले 10 मिनिटं झालेले आहेत। आता यामध्ये मी गूळ ॲड करणार आहे। तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी वाटी साखर, म्हणजे 1 वाटी जर गूळ घेत असाल तर 1 वाटी साखरही घेऊ शकतात। तुम्हाला ज्या हिशोबाने जेवढं तुम्हाला गोड लागणार असेल तेवढं तुम्ही याच्यामध्ये साखर आणि गूळ ॲड करू शकतात। त्यानंतर मी याच्यामध्ये 1 चम्मच आलं घेतलेलं होतं, किसलेलं आलं घेतलेलं आहे, ते आलं पण मी याच्यात मिक्स करणार आहे। आणि परत याला छान असं मिक्स करून हे वाफवून घेणार आहे। याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं नाही आहे, आपल्याला यातला फुगड्यावरतीच शिजवायचं आहे। मी यात थोडी साखरही घातलेली आहे, कारण की मला थोडं कमी गोड वाटत होतं म्हणून मी थोडी साखर आधीच ॲड केली होती। आता तुम्ही बघू शकतात की याला आता छान असं हे बघा, म्हणजे साखर जे आहे ते आता काय होत आहे, साखर आणि गूळ हे दोघं मेल्ट होत आहेत, है ना। तर याच्यामध्ये मी आता जायफळ, वेलची पावडर हे जे आहे त्याची पूड मी करून तयार ठेवलेली आहे। की गूळ आणि साखर जे आहे ते पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे। आता आपला मोरंबा तयार कसा झालेला आहे ते कसं समजणार, तर याचं जोपर्यंत 1 तारी पाक होत नाही तोपर्यंत हा मोरंबा जो आहे तो शिजू द्यायचा आहे। यामध्ये मी आता वेलची, जायफळ आणि दालचिनी याचं पावडर करून घेतलं होतं ते मी आता याच्यात ॲड करणार आहे। पावडर ॲड केल्यानंतर परत त्याला एकजीव करून घेणार आहे आणि शिजू देणार आहे। मोरंबा बनण्यासाठी फक्त 5-1 मिनिटं लागतील। तुम्ही बघू शकतात
की गूळ जो आहे तो पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि थोडासा तो थिक पण झालेला आहे. तर अजून 5 मिनटं आपण याला शिजू देऊया आणि शिजल्यानंतर याला वरून झाकण झाकायचं नाही आहे. जर झाकण आपण झाकलं तर पाणी जमा होणार, वाफेने पाणी जमा झालं आणि त्या मोरंबामध्ये पडण्याची शक्यता असते, म्हणून वरून ताट झाकायचं नाही. मी गॅस बंद करून देणार आता आणि मोरंबा जो आहे तो थंड होऊ देणार आहे पूर्णपणे. थंड झाल्यानंतर आपण याला एअर टाईट कंटेनरमध्ये भरू शकतो आणि एअर टाईट कंटेनरमध्ये भरल्यानंतर आपण हे जो मोरंबा आहे तो पूर्ण 1 वर्षभरचा टिकू शकतो. आपला हा मोरंबा आता तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकतात की किती छान थिक झालेला आहे. आता ह्या मोरंबाला आपण थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर आपण याला एअर टाईट कंटेनरमध्ये भरून घेणार आहोत. बघू शकतात की आपला हा आवळ्याचा मोरंबा जो आहे तो तयार झालेला आहे. आता थंडही झालेला आहे. आता हा मोरंबा मी काय करणार आहे, एअर टाईट कंटेनर जो आहे त्या एअर टाईट कंटेनरमध्ये भरून घेणार आहे. हा जो मोरंबा जो आहे तो तुम्ही 1 वर्षासाठी पण स्टोअर ठेवू शकतात. तो खराब होत नाही. फक्त एवढं लक्ष द्यायचं आहे, ओली चमची किंवा पाण्याचा थेंब त्याच्यात पडू द्यायचा नाही, एवढीच काळजी घ्यायची आहे. बाकी हा मोरंबा 1 वर्षापर्यंत टिकताचा मोरंबा तयार झालेला आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच तिला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.